नमस्कार मंडळी, नम्रता साई या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. तर आम्ही या छोट्याशा गुणुल्याला घेऊन जाणार आहे फिरायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही कोणीकडे चाललो आहे. बाळाचं आवरून झालं, बाळाला व्यवस्थित आवरलं आणि त्यानंतर देवबाप्पाच्या दर्शनाला नेलं. कुठेही बाहेर जायच्या आधी आम्ही बाळाला देवबाप्पाचं दर्शन करूनच घेऊन जातो. देवाचं दर्शन घेऊन झालं तोपर्यंत बाळाच्या पप्पांनी गाडीमध्ये आमच्या बॅगा भरून आम्हाला सोडायची तयारी केली. गावाला जायचं म्हटलं तर सगळ्यांची गाठीभेटी घेतलंच पाहिजे ना. तर आमच्या बाळाने आजीची गाठ घेतली. आजीला तर बाळाला सोडू वाटतच नव्हते. आजीचं लाड करून झाले तोपर्यंत आले बाबा. बाबांना तर काय नातवाला सोडूच वाटत नव्हते. बाबा तर नातवाला बोलवते, तू जाऊ नकोस, तू इथेच राहा, मम्मीला जाऊ दे. आणि या छोट्या रेडीला पण आम्ही व्हिडिओमध्ये घेतले, कारण ती सारखी मधी मधी करत होती. आणि जाता जाता मोठ्या नातवाला भेटलंच पाहिजे, नाही तर तो रुसून बसेल. दुसरा नातू आलाय तरी बाबा पहिला नातवाला अजिबात विसरत नाही. कधीही जावा, कुठेही जावा, बाबांना उम्मीद दिल्याशिवाय तो बाहेर पडतच नाही. सगळ्यांना येतो बोललो आणि निघालो. जाताना लक्षात आलं की बाळाला आंघोळ घालायला जी मोठी आजी येते तिला तर भेटायचं राहूनच गेलं. मग काय, मोठ्या आजीलाही आम्ही भेटलो. मोठी आजी तर काय बाळाची खूप लाड करते. बाळाला तर सांगत होती, लवकर ये, राहू नको जास्त दिवस, तुझ्याशिवाय करमणार नाही मला. आजीला टाटा करून आम्ही निघालो. जाताना काय, गाडीत पेट्रोल भरलंच पाहिजे, त्याशिवाय आमची गाडी कशी काय पळणार. गाडीत पेट्रोल भरून झालं आणि निघालो. आणि आम्ही गाडीत बसलं ना की फिक्स आमचं दादा कोंडकेची गाणीही चालूच असतात. दादा कोंडकेची गाणी कुणाकोणाला आवडतात प्लीज नक्की सांगा. गाडीत बसलं की ह्यांना लगेच झोप येऊन जाते. घरात कितीही ओरडलं, कितीही काय केलं तरीही पोरं अजिबात झोपत नाहीत. ऊस तोडणी चालू आहे त्यामुळे भरपूर ऊसाचे ट्रॅक्टर दिसत होते. आणि काय, जाताना तर ट्रॅफिक हे लागणं हे 100% फिक्सच असतं. ट्रॅफिकमध्ये आमचा खूप वेळ गेला. त्यानंतर आम्ही सातारमध्ये अजिंक्यतारा साखर कारखाना आहे तिथे गेलो. आम्ही बाळाला श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला घेऊन आलो. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर किती छान आहे. खरंच या मंदिरात आलं की मन प्रसन्न होऊन जाते. मंदिरात जाताना असं वाटत होतं की बाळाला देवीचे जवळून दर्शन मिळावे. आणि काय, आमची इच्छाही पूर्ण झाली. तिथले पुजारी काकांनी बाळाला घेऊन देवीच्या पायापाशी ठेवले. बाळाला देवीजवळ 4 ते 5 मिनटं ठेवले होते. मनात जी इच्छा होती ती आमची पूर्ण झाली. बाळही देवीजवळ छान खेळत होते. आम्ही सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला आणि बाहेरचा परिसर बघायला गेलो. बाहेरचं नेचर एवढं छान होतं की तिथून आम्हाला निघू वाटत नव्हते. आलोकही खूप छान तिथे रमला होता. मनात इच्छा नसतानाही आम्हाला तिथून निघावं लागलं, कारण की आम्हाला पुढे वाईला जायचं होतं. आलोक आणि बाळासोबत मस्ती करत करत आम्ही फायनली वाईमध्ये पोचलो. माहेरी जायचं सुख एक वेगळंच असतं. गेल्या गेल्या
मामाने त्याच्या लाडक्या भाच्याला पहिल्यांदा घेतलं आणि तो बहिणीला पूर्ण विसरूनच गेला. आणि घरी पोचल्यानंतर तर काय मामा दोन्ही भाच्यांसोबत खेळण्यात पूर्ण गुंगच झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.